नमस्कार परभणीकर. तर मला परभणीवरनं भरपूर DM येत आहेत की मॅडम तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात का. सो यस, मी एक मेकअप आर्टिस्ट कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहे, जे की तुम्ही माझ्या डेली लाईफमध्ये व्लॉग बघू शकता. सो मी एकटीच नाही तर माझी बिझनेस पार्टनर गायत्री देशमुख उफ गाऊ, तुम्ही ह्या नावानं तिला भरपूर वेळेस व्लॉगमध्ये बघितला असेल. सो आम्ही दोघी असतो आणि मी फ्रीलान्सर आहे. माझं स्टुडिओ नाही आहे, बट मी मेकअपसाठी तुम्ही जर कुठल्याही लोकेशनला मला बोलवत असताल तर मी तिथं मेकअपला तुम्हाला अवेलेबल करून देईल सुद्धा. मी स्वतः मेकअप करेल तुमचा. जर तुम्हाला सुद्धा माझे मेकअप आवडत असताल तर मला नक्की DM करू शकता तुम्ही. सो आजसुद्धा माझा मेकअपचा शूट आहे, त्यासाठी मी अंबिका ज्वेलर्स इथे आले होते आणि तिथं खूप छान छान ज्वेलरी आहे. ट्रस्ट मी, तुम्ही तिथं एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा. आणि तिथं मला एक चिमुकलीसुद्धा भेटली होती. त्याच्यानंतर मी मेकअपला स्टार्ट केला होता आणि मेकअप स्टार्ट केल्याच मला ते मास्क लावल्यानंतर इतकं रिफ्रेशिंग वाटत होतं. ट्रस्ट मी, खूप छान मेकअप केला होता गाऊनं माझा. आणि मी प्रत्येक क्लिपमध्ये तिला खूप छान छान क्लिप घ्यायच्या होत्या, बट मी प्रत्येक क्लिपमध्ये काही ना काही गोंधळ केलेला आहे आणि तिचा सगळ्या क्लिप चुकवलेल्या आहेत. मला माहिती आहे गाऊ, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप रागवणार आहे, बट मजाक मस्ती चालू असते. सो त्याच्यानंतर माझी हेअरस्टाईल करून घेतली. माझे केस खूप जास्त पातळ आहेत आणि खूप क्वांटिटी कमी आहे, लेंथसुद्धा कमी आहे, तरीसुद्धा तिनं खूप छान हेअरस्टाईल केलेली आहे. सो टेन्शन घेऊ नका, जर तुमचेसुद्धा केस कमी जास्त असताल तर आम्ही हँडल करतो त्या गोष्टी. त्याच्यानंतर बेस्ट झाला होता माझा मेकअप आणि आउटकम माझ्या मेकअपचा एवढा सुंदर झाला होता की माझी आजी शूट करून आलं की लगेचच दृष्ट काढायला लागली होती. कशी दिसते मी नक्की सांगा मला. हा मेकअप माझा गाऊने केलेला आहे. तसंच आम्ही 3-4 तास झाल्यानंतर मी हा व्हिडिओ काढते. मला घामसुद्धा आला आहे, तुम्ही बघू शकता, बट तरीसुद्धा माझा मेकअप हललेला नाही आहे जागेवरून. जर तुम्हाला पण सुद्धा असा वॉटरप्रूफ मेकअप करायचा असेल तर नक्की सांगा. आणि कशी दिसते मी. सो असा होता माझा आजचा दिवस.